अन्या अविनाशची लव्ह स्टोरी भाग 17. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मागील भागात मी मूव्हीमध्ये पाहिले आहे, हिरोईनला जर तिच्या घरचे त्रास देत असतील तर तो तिच्या घरच्यांना धमकी देतो आणि ते तिच्याशी व्यवस्थित वागतात. रेवा एक्सायटेड होऊन बोलली. तसं तिचं बोलणं ऐकून अवी मोठमोठ्या आवाजाने हसू लागला आणि त्याचे आवाजाने सगळे मागे वळून त्या दोघांकडे पाहू लागले. सगळे त्याच्याकडे पाहत आहेत हे पाहून अवी शांत झाला व तिला त्याचे आजोबा व अन्याच्या बाबांच्या भेटीबद्दल सांगू लागला. तर आतापासून पुढे काय, म्हणजे तिच्या बाबांनी तुमच्या आजोबांच्या सांगण्यावरून तिला कॉलेजला जायची परवानगी दिली आहे? म्हणजे हे फक्त तुमच्यामुळे शक्य झाले आहे. खरंच तुम्ही खूप चांगले आहात आणि आता मला पक्की खात्री पटली आहे की माझ्या अन्याचं इथून पुढचे आयुष्य खूप सुंदर, सुखी व आनंदी असणार आहे. मी बाप्पांचे खूप खूप आभार मानते की त्यांनी माझं मागणं ऐकलं आणि अन्याच्या आयुष्यात तुमच्यासारख्या चांगल्या व्यक्तीला घेऊन आला. थँक्यू सो मच. असंच माझ्या अन्याचे बेरंग आयुष्यात रंग भरा व तिला आयुष्यभर सुखी ठेवा. रेवा त्याच्याकडे अभिमानाने पाहत बोलली. तुझ्या तोंडून माझे कौतुक सोहळा ऐकून मी खूप धन्य झालो आहे. तरीही काल जेव्हा मी रिक्षाचं भाडं दिलं नाही म्हणून तू मला हळू आवाजात किती बोलत होतीस? आणि बारीक डोळे करून अवी रेवाकडे बघत बोलला. काय, म्हणजे तुम्ही माझं बोलणं ऐकलं होतं? रेवाने त्याच्याकडे चमकून पाहिले व त्याला विचारले. हो, आणि त्यावेळी मला तुझा खूप राग आलेला, म्हणूनच मी माझ्या बॉडीगार्डकडून ते पैसे पाठवले होते. पण अन्याने ते पैसे घेतले नाहीत. अवी म्हणाला. आय एम सॉरी. तुम्हाला माझा राग आला का? मी तुम्हाला एवढं बोलायला नको होतं, पण काय करणार, काल तुम्ही मला सेम किडनॅपर सारखेच दिसत होता, म्हणूनच मी तुम्हाला नको नको ते बोलले. आणि तुमच्याकडे रिक्षाचे भाडे द्यायला पैसे देखील नाहीत हे जेव्हा मला कळलं तेव्हा तर माझी खूप चिडचिड झाली. मला असं वाटलं की इतरांप्रमाणे तुम्हीसुद्धा अन्याच्या चांगुलपणाचा फायदा घेत आहात, म्हणून मला राग आला. त्यामुळे मी तुम्हाला खूप काही बोलून गेली. रेवा इवलसं तोंड करून बोलली व तिचे हे एक्सप्रेशन पाहून अवीला शिखाची आठवण आली, कारण तिच्याकडून जर कुठली तरी चूक झाली तर तीसुद्धा इवलसं तोंड करून त्याची माफी मागते. तो गालात हसला व बोलू लागला. इट्स ओके. बाय द वे, मी तुला माफ केलं आहे कारण तू मला अन्याच्या आयुष्यात घेऊन आली आहेस. अवी हसून बोलला. सर, तुम्ही माझ्यावर रागावला आहात म्हणून मी किती घाबरले होते. रेवा थोडी गिल्टी फील करत बोलली. मगाशी तिला अवी जे काही बोलला त्यामुळे तिला टेन्शन आलेलं. कुठे गेली असेल अन्या, अजून क्लासरूममध्ये आली नाही, म्हणून अवी काळजीने बोलला. ती जाऊन जाऊन कुठे जाणार असेल? लायब्ररीतच जाईल शेवटी. ती पडली एक पुस्तकी किडा. रेवा बोलली. काय लायब्ररीत? पण लेक्चर? अवी तिला काहीतरी विचारत होता तेवढ्यात रेवाला कोणाचा तरी कॉल आला. तिने पाहिले तर स्क्रीनवर अन्याचे नाव झळकत होते. तिनं पाहिलं, माझ्याशिवाय 5 मिनिटंसुद्धा करमत नाही तुमच्या अन्याला. रेवा अमितसमोर आपला फोन पकडत बोलली व तिने कॉल रिसीव्ह केला. हां बोल ना, फोन का केलास? रागावली होतीस ना माझ्यावर? रेवा थोड्या लटक्या रागातच बोलली. रेवा, तू लवकर ये, ते बाहेर ये. तो बाहेर आला आहे. अन्या एवढी घाबरली होती की तिला धड बोलतासुद्धा येत नव्हते. अन्या, तू कुठे आहेस? काय झालं आहे? कोण मुलगा? अन्याचा घाबरलेला आवाज ऐकून रेवा आपल्या जागेवरून ताडकन उठून उभी राहिली व गडबडीने बाहेर जाऊ लागली. रेवा, काय झालं? अन्या कुठे आहे? तू एवढी का घाबरली आहेस? रेवाला घाबरून बाहेर पळत जाताना पाहून अवी घाबरला व तिच्या मागे धावत जाऊ लागला. तो मुलगा पुन्हा इथे आला आहे आणि तो अन्याला पुन्हा त्रास देत आहे. बिचारी अन्या खूप घाबरली आहे.
मला तिच्याजवळ जायला हवं. रेवा पडतच बाहेर जात बोलली, कोण मुलगा आणि तो अन्याला का त्रास देतोय? अवीने तिचं बोलणं ऐकून आपला स्पीड वाढवला व रेवाच्या पुढे येऊन मागे वळून तिला विचारू लागला, तो बघा तो. सोड तिचा हात. रेवाने समोर बोट केला व अक्षरशः ओरडली, कारण त्याने अन्याचा हात पकडला होता व अन्या रडत होती. ती कसाबसा त्याच्या हातातून आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याच्या त्या घट्ट पकडीतून अन्याला तिचा हात सोडवता येत नव्हता. प्लीज माझा हात सोड, प्लीज. त्या व्यक्तीसमोर तिचा हात सोडवण्यासाठी गयावया करून रडत होती, पण तो निर्दयी माणूस तिला असं रडताना पाहून आणखी हसत होता. अवीने समोर पाहिले तर तिथे एक धाडधिप्पाड माणूस त्याच्या गाडीच्या बोनेटवर बसून अन्याचा हात आपल्या हातात पकडला होता. तो दिसायला अगदी एखाद्या गुंड्यासारखा दिसत होता. त्याच्या गाडीच्या बाजूला त्याच्या सारखी 3-4 माणसं उभी होती. ती अन्याला त्याच्या हातातून हात सोडून घेण्यासाठी धडपड करताना पाहून मोठमोठ्याने हसत होते. हे दृश्य पाहून अवीच्या हाताच्या मुठी आवळल्या व तो रागाने लाल झालेला होता. क्लास सुरू होते, त्यामुळे तिथे एवढी गर्दी झालेली नव्हती, पण आता रेवाचा आवाज ऐकून क्लासरूममधून काही मुलं बाहेर आलेली होती. सम्राट, सोड तिचा हात. रेवा अन्याच्या जवळ जाऊन तिचा हात सोडवण्यासाठी तिला मदत करत बोलली, ये हट, तू कोण मला सांगणारी? ही फक्त माझी आहे, ह्या सम्राट सिंग राठोडची. त्या माणसाने रेवाला जोरात ढकलले तसे ती बाजूला जाऊन पडली. तिला खाली पडलेलं पाहून तो मोठमोठ्याने हसत बोलू लागला आणि त्याचं नाव ऐकून तिथे जमलेली मुले घाबरून मागे सरकली. रेवाने अन्याला पकडलेले पाहून त्याची स्थिती तिला तिची काळजी वाटली व ती जवळजवळ ओरडली, रेवा तू ठीक आहेस ना? अवीने रेवाला उठवले व तिची चौकशी केली. हो मी ठीक आहे, पण अन्या आता. रेवाच्या डोळ्यात पाणी आले होते. पाहिलास का माझा दरारा? आणि तू साधं माझ्याकडे ढुंकूनही पाहत नाहीस. मी किती प्रयत्न केले तुझ्यासोबत प्रेमाने बोलण्याचा, पण तू नेहमी मला इग्नोर केलं. त्या दिवशी तू माझ्या तावडीतून सुटलीस, पण आता तुला कोण वाचवणार आहे? सम्राट तिथे जमलेल्यांवर नजर टाकत बोलला. तेव्हा तिथे जमलेल्यांनी क्षणात आपल्या माना खाली केल्या आणि हे पाहून तो पुन्हा मोठमोठ्याने हसू लागला. पाहिलंस, इथं जमलेल्यात कोणाच्यात माझ्यासोबत 2 हात करून तुला वाचवण्याची हिंमत नाही. सम्राट त्याच्या छातीवर हात ठेवून बोलला. तुझ्याशी 2 हात करण्याची माझ्यात हिंमत आहे. एक भारी भक्कम आवाज ऐकू आला आणि सर्वांनी त्या दिशेला पाहिले. सर्वांनी आवाजाच्या दिशेला वळून पाहिलं तर तिथे अवी आपल्या कमरेवर दोन्ही हात ठेवून तटस्थ उभा होता. त्याचे हावभावावरून असं जाणवत होतं की तो आता या क्षणात थोडा मूडमध्ये आलेला आहे. त्यांनी आपल्या दोन्ही हाताच्या बाह्या फोल्ड केल्या होत्या. चेहऱ्यावर मास्क अजूनही तसाच होता. त्यातून दिसणारे त्याचे ते गहिरे डोळे खूप सुंदर दिसत होते. जणू काही त्याने सर्वांना आपल्या त्या डोळ्यांनी हिप्नोटाईज केल्याप्रमाणे सगळे त्याच्याकडे एकटक बघत उभे होते. कुणालाही त्याचा चेहरा एवढा क्लिअर दिसत नव्हता, पण त्या स्थितीतही तो कमालीचा हँडसम दिसत होता. त्याचे ते भारदस्त व्यक्तिमत्व पाहून तिथे जमलेले सगळेच त्याच्याकडे डोळे पाडून बघत होते. का नाही बघणार? त्याची पर्सनॅलिटी होतीच तशी की समोरच्या फक्त एकसारखं त्यालाच बघत बसायचा. हा माझ्यासाठी या सम्राट सोबत लढणार आहे आणि मी याला किती चुकीचं समजत होते. बिचाऱ्याला फक्त माझ्याशी मैत्री करायची होती आणि मी त्याच्याकडे सरळ सरळ दुर्लक्ष केलं आणि रागात इथे बाहेर निघून आले. पण हा माझ्यासाठी या गुंडांच्या सोबत लढाईला तयार झाला आहे. अन्या स्वतःशीच विचार करत त्याच्याकडे आ वासून बघत उभी राहिली. ये चिरकूट, तू कोण आहेस? चल हट, बाजूला हो माझ्या रस्त्यातून. साला. अवीला आपल्यासमोर उभा असलेला पाहून सम्राट थोडा चिडूनच बोलला, कारण आजवर त्याच्यासमोर त्याच्याशी 2 हात करायला कोणीच उभं राहिलं नव्हतं.
पण आज अवी त्याच्यासमोर निडरपणे छाती फुगवून उभा होता. हे त्याला सहन झालं नाही आणि म्हणून तो रागाने आग बबूला झालेला होता. पण त्याचं बोलणं ऐकून अवीचं डोकं सटकलं आणि तो रागातच सम्राटच्या दिशेने पुढे येऊ लागला. त्यांनी रागातच आपल्या केसातून हात फिरवला व आपल्या शर्टाच्या बाह्या फोल्ड केल्या आणि धापधाप पावले टाकत सम्राटच्या जवळ आला. तसा त्यांच्यातील एक अवीच्या समोर उभा राहिला व त्याने त्याची कॉलर पकडली. तुझी हिंमत कशी झाली बासच्या समोर उभे राहण्याची, असं म्हणत त्याने अवीवर हात उचलला. पण त्याचा तो हात अवीने हवेतच पकडला व आपल्या दुसऱ्या हाताने त्याच्या पोटात एक जोरदार पंच मारला. तसं त्या व्यक्तीने आपले दोन्ही हात पोटावर घट्ट पकडले आणि विव्हळत जमिनीवर खाली पडला. तेव्हा अवीने एकदा त्याच्या खाली विव्हळत पडलेल्या व्यक्तीकडे पाहिलं आणि मग तिथे असलेल्या त्याच्या साथीदाराकडे एकदा पाहिलं तर ते सगळे त्या जमिनीवर विव्हळत पडलेल्या व्यक्तीकडे आ वासून बघत उभे होते. आणखी कोण येणार आहे का माझ्या व तुमच्या या बासच्या मध्ये? तर मग या, मी इथेच उभा आहे. अवी आपल्या केसांतून हात फिरवत बोलला. तसंच तिथे असलेले ते 5-6 गुंड घाबरत का होईना त्याच्याकडे धावले. त्यांच्या हातात तलवारी, रॉड अशी हत्यारे होती आणि ते पाहून अन्या व रेवाचा तरी जीव घशात आलेला होता. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.